कोरटकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी। कोर्टकडे पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तर दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कोरटकरने केलेलं होतं। शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह विधान कोरटकरने केलेले होते आणि त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सध्या आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे। तर कोरटकरने मोबाईलमधला डेटा डिलीट केलेला होता। तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर आरोपीचा व्हॉइस सॅम्पल सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। तर या संदर्भातले सध्या युक्तिवाद सुरू आहे दोन्ही बाजूकडून आणि अनेक महत्त्वाच्या बाबी आता चौकशीमधून पुढे येणार आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर अपडेट आत्ताच्या जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्या बरोबर जोडले गेलेत थेट कोल्हापूरमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून। सरफराज, काय नेमक्या कोर्टामधून आता अपडेट घडामोडी? कोर्टामध्ये आता जोरदार युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूने सुरू झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्याकडून 7 दिवसांची कोठडी मागण्यात आलेली आहे। मात्र याला कोरटकर यांच्या वकिलांच्याकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की पोलिसांनी या प्रकरणात अटक करणं गरजेचं नव्हतं आणि तसेच पोलिसांनी अटक करण्यापूर्वी कोरटकर यांना नोटीस देखील द्यायला हवी होती। मात्र असा कोणताच प्रकार झालेला नाहीये आणि जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये शिक्षा कमी आहे, त्यामुळे अटक करण्याची गरज नसल्याचं जे काही युक्तिवाद आहे तो कोरटकर यांच्या वकिलांच्याकडून कोर्टासमोर सादर करण्यात आलेला आहे, मांडण्यात आलेला आहे। आणि हे मांडत असताना सत्येंद्र कुमार असतील किंवा अभिजित पाठाले असतील यांच्या केसचा जो आहे तो दाखला देखील या ठिकाणी कोरटकर यांच्या वकिलाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे जी काही अटक करण्याची गरज होती ती गरज नव्हती आणि त्यामुळे चौकशी देखील झाली असती आणि चौकशीसाठी कोरटकर हे हजर देखील झाले असते असं युक्तिवाद जो आहे तो कोरटकर यांच्या वकिलांच्याकडनं करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोरटकर यांनी देखील या ठिकाणी आपली जी काही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला अंतरिम जामीन असताना पोलिसांनी तपासकामी एकदा देखील बोलवलं नसल्याचं या ठिकाणी कोरटकरांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि आपला आवाज या ठिकाणी दाबण्यात येत असल्याचं देखील कोरटकर यांच्याकडून जे आहे कोर्टासमोर म्हणणं आपलं मांडण्यात आलेलं आहे। मात्र या सर्व परिस्थितीमध्ये आता पोलिसांच्याकडून कोठडी जी आहे ती 7 दिवसांची ती मागण्यात आलेली आहे आणि युक्तिवाद जो सुरू आहे आणि कोरटकर यांचे जे वकील आहेत त्यांच्याकडून जो काही युक्तिवाद करण्यात आलेला आहे की या गुन्ह्यांमध्ये अटक करण्याची गरज नव्हती किंवा नाही आणि अटक करण्यापूर्वी त्यांना नोटीस देखील द्यायला पाहिजे होती असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कोर्टाकडून या ठिकाणी आता जो काही युक्तिवाद सुरू आहे ते पाहता पोलीस कोठडी मिळणार का किंवा न्यायालयीन कोठडी मिळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे। निश्चितच साधारण सरफराज किती वेळ अजून ही सगळी सुनावणी सुरू राहील? कारण जवळपास आता अर्ध्या तासाहून अधिक वेळ उलटलाय, किती वेळ अजून ही सुनावणी सुरू असेल? खरं तर अर्ध्या तासाहून अधिक आता वेळ झालेला आहे आणि दोन्ही बाजूंचे जे काही युक्तिवाद आहेत ते अजून सुरूच आहेत आणि कोरटकरचे वकील असतील किंवा विरोधी असतील सरकारी वकील असतील त्यांच्याकडून युक्तिवाद झाल्यानंतर कोरटकर यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सर्व गोष्टी पाहता अजून काही वेळा त्या ठिकाणी काही वेळ जो आहे तो हा युक्तिवाद जो आहे तो चालेल असं जे आहे ती शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर न्यायालय जे आहे ते आपली जे काही सुनावणी आहे ती करतील असं देखील बोललं जात आहे। ठीक, असे संपर्कात रहा सरफराज। आपण झी 24 तास प्रेक्षकांना सध्याची कोल्हापूरमधून ही सगळ्यात महत्त्वाची माहिती देऊया। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काही वेळापूर्वी आणण्यात आलं। या ठिकाणी आता दोन्ही बाजूकडून युक्तिवाद सुरू आहे आणि आत्ताच एक माहिती कळते ती म्हणजे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आता संपतोय। सरकारी वकील युक्तिवाद करतायत आणि पोलीस कोठडीसाठी जे मुद्दे दिले आहेत ते योग्य आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलाय। तर बेलेबल सेक्शनमध्ये आरोपीला अटक करू नका असं कुठेही म्हटलेलं नाहीये, त्यामुळे तपास अधिकारी सर्व कायदेशीर बाबींचा उल्लेख करतात। तर सौरभ घागेत ते प्रशांत कोरटकरचे वकील आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या अजिलाच्या बाजूनं आता युक्तिवाद मांडताना म्हणतात की अंतरिम जामीन असताना सुद्धा आवाजाचे नमुने द्यायला तयार होतो असं इकडे प्रशांत कोरटकर यांनी सुद्धा स्वतःची बाजू मांडलेली आहे। अंतरिम जामीन असताना पोलिसांनी मला तपास कामासाठी एकदाही बोलवलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही केस म्हणजे मीडिया ट्रायल आहे। कोर्टात असताना सुद्धा अशा बातम्या येतात आपल्याला कुठे लपवलंय, त्यामुळे ही एक प्रकारची मीडिया ट्रायल
घायल आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर सध्या कोल्हापूरमधून ही अपडेट बातमी आपण पाहतोय। गेल्या 35 वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रामध्ये घटना झाल्यानंतर सायबरकडे लेखी तक्रार केली होती आणि दुपारी 1:30 वाजता कोरटकरनं तक्रार दाखल केली होती। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता इंद्रजीत सावंत यांनी तक्रार दिलेली होती। काय नेमका सगळा घटनाक्रम होता तो सांगण्याचा कोरटकर प्रयत्न करतोय। तर अशा प्रकारे त्यांना जी अटक केली आहे त्यानंतर देखील चौकशी झाली असती। पोलिसांनी अटक करण्यापूर्वी नोटीस द्यायला पाहिजे होती असं सांगण्यात येतं। एकंदरीतच दोन्ही बाजूचे आता युक्तिवाद सुरू आहेत आणि हे युक्तिवाद आता लवकरच संपतील। त्यामुळे काय नेमकं कोर्ट या संदर्भातली आता सुनावणी घेताना सांगते प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडीची गरज आहे का, पोलीस कोठडी दिली तर ती किती दिवसांची असेल, काय नेमकं या सगळ्या तपासामध्ये पुढे येणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर कशा पद्धतीनं प्रशांत कोरटकरचा पुढचा मूव्ह असणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे। दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं असल्याचं या ठिकाणी युक्तिवाद मांडलाय। महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत आणि त्यामुळे कोरटकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। तर आता एक महत्त्वाची बातमी या क्षणाची येते ती म्हणजे दोन्ही बाजूचा युक्तिवाद आता संपलाय आणि कोरटकर प्रकरणातला हा युक्तिवाद संपलाय। त्यामुळे आता कोर्ट या संदर्भात सुनावणीमध्ये काय नेमकं म्हणते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया। सरफराज सनदी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सरफराज, युक्तिवाद संपला असल्याचं कळतंय, काय नेमकी अपडेट आहे तुझ्याकडे? नक्कीच आता जो काही गेल्या अर्ध्या तासाहून अधिक काळ जो कोर्टामध्ये आता न्यायालयासमोर जो काही युक्तिवाद सुरू होता तो अखेर आता या ठिकाणी संपलेला आहे। मात्र आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते न्यायालयाच्या निर्णयाकडे असणार आहे। या ठिकाणी कोरटकर याला अंतिम जामीन जो आहे तो जामीन मिळणार का किंवा पोलीस कोठडी जी आहे ती मिळणार का हे खरं तर आता सगळ्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे। आणि दोन्ही बाजूंचा जो युक्तिवाद पाहता कोरटकर यांच्या वकिलांकडून अटक करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं होतं। त्याबरोबर अटकेची गरज नाही त्याबाबतची काही दाखले जे आहेत ते देण्यात आलेले आहेत कोर्टासमोर। त्यामुळे या सर्व प्रकरणात कोरटकर यांना जामीन मिळावा अशी जी आहे ती एकूण भूमिका कोरटकर यांच्या वकिलाकडून मांडण्यात आलेली आहे। मात्र सरकारी वकील असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून 7 दिवसांची कोठडी मिळावी अशी जी मागणी आहे ती या ठिकाणी युक्तिवादाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता न्यायालय याबाबत आता नेमकी काय जो आहे तो सुनावणी देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरंय, काही वेळामध्ये आता कोर्ट ऑर्डर करेल त्यामुळे सगळ्यांना याच संदर्भामध्ये प्रतीक्षा आहे की काय नेमकं कोर्ट ऑर्डर करणार आहे। तर सौरभ घाग हे प्रशांत कोरटकरचे वकील आहेत आणि कोरटकरची बाजू सौरभ घाग सध्या कोर्टामध्ये मांडतायत आणि आसिम सरोदे हे सरकारी वकील आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूचा हा युक्तिवाद सध्या जोरदार झालेला आहे। हा युक्तिवाद दोन्ही बाजूचा नुकताच संपलेला आहे। त्यामुळे आता कोर्टाच्या ऑर्डरकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रशांत कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार झालेला असताना काल रात्री तेलंगणामधून त्याला अटक केली आणि 12-13 तासांचा प्रवास करून आज सकाळी त्याला कोल्हापूरमध्ये आणलं आणि त्यावेळी कोल्हापूरकरांनी अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या। पायताण घेऊन याचं स्वागत केलं पाहिजे होतं। 1 महिनाभरापासून याचा तपास करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नव्हतं, पण ठीक आहे आता नेमकं त्याला अटक झाल्यानंतर कोर्टामध्ये काय होतं आहे हे बघणं गरजेचं ठरणार आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या। त्यामुळे निश्चितच कोल्हापूरकर, शिवप्रेमी, महाराष्ट्रातली जनता काय नेमकं या खटल्यासंदर्भात कोर्ट भूमिका घेत आहे हे बघतायत आणि ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सौरभ घाग यांनी कोरटकरची बाजू मांडलेली आहे तर आसिम सरोदे हे सरकारी वकील आहेत। त्यामुळे आता कोरटकर प्रकरणातला युक्तिवाद दोन्ही बाजूचा आता संपलेला आहे। त्यामुळे कोर्टच्या ऑर्डरकडे याचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळामध्ये या संदर्भातला आता निर्णय येणार आहे। त्यामुळे अर्थातच सगळ्यांचं लक्ष कोल्हापूरकडे सध्या लागलेलं आहे। आज सकाळी कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं। शिवप्रेमींनी अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आणि मधल्या काळामध्ये जेव्हा जुना राजवाडा पोलीस स्टेशनमधून कोर्टाकडे न्यायचं होतं त्यावेळी सुद्धा अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने जमले होते, हातामध्ये चपला होत्या। त्यामुळे पुढे काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। कोल्हापूरमध्ये एक प्रकारचा तणावग्रस्त अशी परिस्थिती होती। अर्थातच मोठ्या प्रमाणात फौजफाटा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता। काही वेळामध्ये आपल्याला वकिलांची प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर या कोरटकरची सुनावणी सध्या कोर्टातली संपलेली आहे आणि आसिम सरोदे यांनी सरकारी बाजू मांडलेली आहे।